नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 75% पीक विम्याचा मार्ग मोकळा, थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा। पाहूया संपूर्ण बातमी। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर सावध होत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं अर्थसंकल्प मांडला आहे। याच पार्श्वभूमीवर पीक विमा कंपन्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली। पीक विमा तरतुदीनुसार 25% अग्रिम दिवाळीत वाटप झाला आहे, मात्र उर्वरित 75% अग्रिम देण्यासाठी पीक विमा कंपन्या टाळाटाळ करत होत्या। त्याचबरोबर राज्यात पीक विमा योजनांवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही, अशी माहिती सर्व्हेमध्ये समोर आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष पीक विमा कंपन्यांसहित राज्य सरकारवर आहे। याच अनुषंगानं पीक विमा कंपन्यांसोबत बैठक घेत 15 जुलैपर्यंत 75% अग्रिमचं वाटप करा, अन्यथा कडक कारवाईला समोर जा, असा इशाराच राज्य सरकारनं कंपन्यांना दिला आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 15 जुलैपासून 75% अग्रिम वाटप सुरू होणार आहे, अशी माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे।